नमस्कार. मी सौमित्र घोटीकर. मी डिजिटल मार्केटिंगचं कन्सल्टन्सी करत असतो उद्योजकांना. अर्थात त्यांचं कन्व्हर्जन कसं मिळवावं? तर कन्व्हर्जन कसं मिळवावं याच्याबरोबरच पॅसिव्हली इन्कम कसा मॅनेज करायचा याबद्दल पण आम्ही मध्ये एक सेशन घेतला होता. त्याच्यात आपण जे धक्काधक्कीचं जीवन जगतो, त्याच्या बाजूला साईडला कसा आपला पैसा पैशाला काम करत राहील. याच्यामध्ये म्युच्युअल फंड हे आपण बरंच वेळ ऐकतो. म्युच्युअल फंड सही आहे वगैरे. पण तो नक्की काय? कसं? तर योगायोगानं काय झालं, आमची एक चॅप्टर मीटिंग होती. सॅटर्डे क्लबचा मेंबर आहे आणि आमची चॅप्टर मीटिंग असताना देवदत्त धनोकर हे जे आमचे मित्र आहेत, ते मीटिंगला आले असताना देवदत्त सरांनी एक त्यांचं पुस्तक लिहिलेलं, म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा गुरुमंत्र. असं पुस्तकाचं नाव आहे, गुंतवणुकीचा गुरुमंत्र. तर हे पुस्तक त्यांनी एक मला भेट दिलं आणि मी एक विकत घेतलं होतं. आणि ते योगायोगानं काय झालं, घरी मी ठेवलं. मी वाचत नव्हतो बरं का खरं म्हणजे. पण काय झालं की घरी बायकोची एक बहीण आली होती आमच्या. तर तिच्या ते हाताला लागलं आणि तिने काही दिवसांनी मला फीडबॅक दिला, की "अरे, तुझं ते पुस्तक कसलं भारी आहे." म्हटलं, "कुठलं?" तर ते म्हणले, "ते गुंतवणुकीचा गुरुमंत्र." अरे, म्हटलं, "देवदत्त सरांचं पुस्तक आहे, इतकं भारी आहे." आणि तिने त्याच्यातनं एस-आय-पी चालू केली आणि ह्याच्यानंतर मी ते पुस्तक वाचलं ॲक्चुअली. दॅट मेड मी रीड आणि मी नंतर त्यामध्ये फोन पण केला होता, "सर, हे पाठवाल का? हे करा का?" पण माझ्याकडे 2 कॉपी मला मिळाल्या म्हणून मी परत मागवलं नाही. पण एक अतिशय उत्कृष्ट जे प्रत्यक्ष काम करायला लावतं, असं जे काम असतं ना, तर असं काम जे करतात लोकं, त्याबद्दल मला खूप आदर आहे आणि त्याच्यापैकी देवदत्त सर एक त्याच्यापैकी आहेत. तर मी देवदत्त सरांना हे टेस्टिमोनियल असं नाहीये, पण हे जरूर आवर्जून सगळ्यांनी मराठीतलं पुस्तक जरूर वाचावं, ही मी कळकळीची विनंती करतो. धन्यवाद.